कॅफेवाल्यांचे सर्व सिक्रेट्स आणि टिप्स सहित मी घेऊन आले आहे मस्त क्रीमी फेसाळलेली कोल्ड कॉफी। ही कोल्ड कॉफी बनवायला खूप सोपी आहे, तसेच अगदी कोणतंही मशीन न वापरता सर्वांच्या घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून कॅफे आणि रेस्टॉरंटपेक्षाही मस्त फेसाळलेली क्रीमी कोल्ड कॉफीचे फेमस आणि सर्वांच्या आवडीचे 3 प्रकार बनवले आहेत। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा। आवडल्यास एक लाईक नक्की करा। नमस्ते, मी सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप मनापासून स्वागत आहे। तर सर्वात प्रथम कोल्ड कॉफी बनवण्यासाठी कॉफीचा जो बेस असतो, जो सर्व प्रकारच्या कॉफीमध्ये वापरला जातो, तो बनवून घेऊ। तर 3 ग्लास कॉफीसाठी एका बाउलमध्ये 3 चमचे मी नेसकॉफी घेतली, यामध्ये 3 चमचे साखर ॲड केली आणि 4 चमचे कोमट पाणी ॲड केलं। थंड पाण्याऐवजी कोमट पाणी वापरलं तर कॉफी पटकन फेटली जाते, मस्त घट्ट अशी बनून तयार होते। त्यामुळे शक्यतो कोमट पाणीच वापरावं। आता ही कॉफी फेटण्यासाठी व्हिस्क, बीटर किंवा कोणतंही मशीन न वापरता अगदी सर्वांच्या घरात अवेलेबल असणारं चहा गाळणीची गाळणी, या गाळणीने हे मिश्रण एकसारखं फेटून घेऊ। जास्त वेळ फेटावं लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनिटात मस्त घट्ट क्रीमी कॉफीचा बेस बनून तयार होतो। आणि हा मस्त परफेक्ट कॉफीचा बेस तयार झाला की आपण हॉट कॉफी असो किंवा कोल्ड कॉफी असो, अगदी 5च मिनिटात परफेक्ट कॉफी बनवून तयार करू शकतो। हा तयार केलेला कॉफीचा बेस अगदी 15 दिवस फ्रीजमध्ये एअर कंटेनर डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकतो। पण मी आज फक्त 3 ग्लाससाठी हा कॉफीचा बेस बनवला आहे, तुम्ही जास्त बनवून स्टोर करून ठेवू शकता। त्यानंतर चॉकलेट फ्लेवरची कॉफी बनवण्यासाठी आणि ग्लासच्या गार्निशिंगसाठी मी येथे डार्क चॉकलेट घेतलं आहे। तुम्ही साधी कॅडबरी डेअरी मिल्कची घेतली तरीही चालू शकतं। तर मी अगदी थोडंसं चॉकलेट वितळवणार आहे, त्यामुळे छोट्याशा भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि त्यामध्ये पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये एक वाटी ठेवली आणि यामध्ये खिसलेले 3 ते 4 चमचे चॉकलेट ॲड केलं, 2 चमचे दूध ॲड केलं आणि हे चांगलं वितळवून घेतलं। चॉकलेट वितळताना कधीही गॅसवर डायरेक्ट वितळवायचं नाही, तर गरम पाण्यामध्ये अशा पद्धतीने वितळवून घ्यायचं। किंवा बाजारात रेडीमेड चॉकलेट सिरप अवेलेबल असतं, ते वापरलं तरीही चालू शकतं। किंवा आपण चॉकलेटची फ्लेवरवाली कॉफी बनवणार नसेल तर चॉकलेट सिरप किंवा हे वितळवून चॉकलेट घेण्याचीही काही गरज नाही। आता या चॉकलेट सिरपपासून पहिल्यांदा आपण ग्लासला गार्निशिंग करून घेऊ। तर मी 3 ग्लासमध्ये कॉफी बनवणार आहे, त्यामुळे पहिल्यांदाच 3 ग्लासला वेगवेगळ्या प्रकारे गार्निशिंग करून घेतलं। तर या चॉकलेट सिरपचं गार्निशिंग करताना मी चमच्यानेच हे सिरप ग्लासला अशा पद्धतीने सोडून घेतलं। दुसऱ्या ग्लासलाही चमच्यानेच अशा पद्धतीने चॉकलेट लावून घेतलं। या चॉकलेट पासून आपल्याला पाहिजे त्या डिझाईनमध्ये आपण गार्निशिंग करू शकतो। आता हे ग्लास फ्रीजमध्ये 3 ते 4 मिनिटासाठी ठेवून देऊ। त्यानंतर मी 3 ग्लासमध्ये दूध घेतलं आणि हे दूध 3 तासासाठी फ्रीजरला लावून ठेवलं। चांगला बर्फ झाल्यानंतर काढून घेतलं। कोल्ड कॉफी बनवताना त्यामध्ये बर्फ टाकतात, पण बर्फ टाकल्यामुळे कॉफीची टेस्ट बदलते, त्यामुळे दूध फ्रीजला ठेवून दुधाचाच बर्फ बनवून घेतला आहे। तर या दुधापासून बनलेल्या बर्फाच्या 1 ग्लासपासून आपण पहिल्यांदा नॉर्मल कोल्ड कॉफी बनवून घेऊ। तर हा बर्फाचा 1 ग्लास मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केला, यामध्ये अर्धा चमचा नेसकॉफी ॲड केली, 1 चमचा साखर, चिमूटभर मीठ। कॅफेच्या कॉफीमध्ये चिमूटभर मीठ वापरलं जातं, स्किप केलं तरीही चालू शकतं। त्यानंतर 1 चमचा व्हिप क्रीम किंवा साधी क्रीम वापरली तरीही चालू शकतं, किंवा क्रीम नाही वापरली तरीही कॉफी खूप छान होते, पण क्रीममुळं थोडासा दाटसरपणा येतो। आता मिक्सरमध्ये 1 मिनिटभरासाठी फिरवून घेऊ आणि आपली कॅफेपेक्षाही मस्त क्रीमी फेसाळलेली कॉफी तयार झाली आहे। आता ही कॉफी फ्रीजमध्ये गार्निशिंग करून ठेवलेल्या ग्लासमध्ये काढून घेऊ। वरून 2 चमचे आपण बनवलेला कॉफीचा बेस ॲड करू। हा बेस ग्लासच्या तळाशी ॲड केला किंवा ग्लासमध्ये अर्धी कॉफी, कॉफीचा बेस आणि परत कॉफी, अशा पद्धतीनेही आपण कॉफी बनवू शकतो। आणि आपली
पहिली नॉर्मल कॉफी तयार झाली आहे. आता कॉफीचा दुसरा फ्लेवर बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 ग्लास दुधापासून बनलेला बर्फ, 1 चमचा साखर, अर्धा चमचा नेसकॉफी, 1 चमचा व्हिप क्रीम किंवा साधी क्रीम आणि आपण चॉकलेटचा फ्लेवर बनवत आहोत त्यामुळे 1 चमचा चॉकलेट सिरप. आता ही कॉफी ही मिक्सरमधून फिरवून घेऊ आणि गार्निशिंग केलेल्या ग्लासमध्ये ओतून घेऊ. तर आता ही मिक्सरमधून फिरवून घेतलेली मस्त क्रीमी फेसाळलेली कॉफी अर्धा ग्लास घेतली. यामध्ये कॉफीचा बनवलेला आपण बेस 2 चमचे ॲड केला आणि परत वरून ही कॉफी ॲड केली. त्यानंतर एका पायपिंग बॅगमध्ये फेटून तयार केलेली व्हिप क्रीम घेतली आणि वरून अशा पद्धतीने सोडून घेतली. चॉकलेट फ्लेवर आहे त्यामुळे या कॉफीवरती गार्निशिंगसाठी थोडंसं चॉकलेट सिरप सोडायलाच पाहिजे. त्यामुळे थोडंसं चॉकलेट फ्लेवर सोडून घेतलं आणि आपली मस्त चॉकलेट फ्लेवरची कॉफी तयार झाली आहे. आता सर्वांची आवडती माझी फेवरेट आईस्क्रीमवाली कोल्ड कॉफी. त्यासाठी 1 ग्लास बर्फ केलेले दूध, 1 चमचा साखर, अर्धा चमचा कॉफी, 1 मोठा चमचा आईस्क्रीम, 1 चमचा व्हिप क्रीम ऐवजी 2 ते 3 चमचे आईस्क्रीम ॲड केला तरीही चालू शकतं. आता हेही मिक्सरमधून 1 ते 2 मिनिटासाठी फिरवून घेऊ आणि थंड केलेल्या ग्लासमध्ये ॲड करू. आता याही ग्लासमध्ये मस्त आईस्क्रीमवाली अर्धा ग्लास कॉफी, 2 चमचे आपण बनवून घेतलेला कॉफीचा बेस आणि परत ही मस्त थंड कॉफी. आता ही व्हॅनिला आईस्क्रीम फ्लेवरची कॉफी आहे म्हटल्यावरती वरून 1 चमचा व्हॅनिला आईस्क्रीम ॲड केला आणि आपली क्रीमी फेसाळलेली व्हॅनिला आईस्क्रीम फ्लेवरची कॉफी ही तयार झाली आहे. कोल्ड कॉफी बनवताना कॉफी दाटसर होण्यासाठी कंडेन्स मिल्क किंवा दूध पावडर वापरतात. तर त्यातील काहीही न वापरता आपली कॉफी मस्त दाटसर, फेसाळलेली आणि क्रीमी बनली आहे. कारण आपण कॉफी बनवताना अजिबात बर्फ वापरला नाही आणि दुधाचाही बर्फ बनवून घेतला. आपल्या तिन्ही फ्लेवरच्या कॉफी मस्त फेसाळलेल्या, दाटसर, क्रीमी बनून तयार झाल्या आहेत. तर या वाढलेल्या गरमीमध्ये अशी थंडगार कॉफी प्यायला खूप मजा येते. त्यामुळे या गरमीमध्ये तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका कशी बनली होती ती. तसेच माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच माझ्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर परत भेटू अशाच मस्त परफेक्ट रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.